नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे दोन प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा, क्वेश्चन नंबर 5 येथे आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे। या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे। पहा, या टाईपचे एक्झाम्पल आपण एक्सरसाइजमध्ये सॉल्व केलेले आहेत, बरोबर आहे। येथे आता जास्त बेसिक नाही आपण माहिती घेणार, फक्त प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आपल्याला। म्हणजे काय करायचं आहे, ही व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे। स्क्वेअर रूट म्हणजे या टर्मचं स्क्वेअर रूट काय असेल। पहा, सोल्युशन लेट -16 + 30i या नंबरचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे। स्क्वेअर रूट सपोज एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि तो कॉम्प्लेक्स नंबर आपण a + bi हा घेऊ। येथे a आणि b रियल नंबर असतात, बरोबर आहे। a आणि b बिलॉंग्स टू रियल नंबर। आता स्क्वेअरिंग करू बोथ साईड। पहा, आपण एक्सरसाइजमध्ये सर्व बेसिक पाहिलेलं आहे, स्क्वेअरिंग बोथ साईड। फक्त येथे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। स्क्वेअरिंग केल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे -16 + 30i। या साईडचा स्क्वेअर केला तर इकडे दोन टर्म आहेत, म्हणजे ब्रॅकेटला स्क्वेअर होईल a + bi आणि ब्रॅकेट स्क्वेअर। पहा, हे एक्सपेन्शन करून घेऊ, म्हणजे a² + 2 टाइम्स abi + b²i² आणि i² व्हॅल्यू -1 आहे, बरोबर आहे। म्हणजे a² + 2abi + b² i² म्हणजे -1। समोर रिझन लिहिणार i² = -1। पहा, आपण काय करू, रिअल पार्ट एकत्र करू। a² म्हणजे हे -b² होतील, बरोबर आहे। येथे i नाही आहे, ती टर्म आपण येथे लिहू, म्हणजे -b² होईल। -1 ने b² ला मल्टिप्लाय केलं तर -b² आपण a² बरोबर लिहिलेले आहेत, आणि प्लस 2abi ही व्हॅल्यू याची आहे, -16 + 30i। आता इक्वेट करू आपण। पहा, येथे एवढा रिअल पार्ट आहे, येथे i नाही आहे, आणि एवढा रिअल पार्ट इक्वेटिंग करू आपण। येथे लिहिणार इक्वेटिंग रिअल अँड इमेजिनरी पार्ट्स। स्क्वेअर रूटचे जेवढे काही एक्झाम्पल आहे तेवढ्या एक्झाम्पलमध्ये इकडली साईड ॲज इट इज येणार आहे आपल्याला। देअरफॉर a² - b² हा रिअल पार्ट, याची व्हॅल्यू इक्वल आहे -16 ला, अँड 2ab ही व्हॅल्यू इक्वल आहे 30 ला। यावरून b ची व्हॅल्यू काढू आपण, a ची काढली तरी चालेल, b ची काढू आपण। b = काय होईल, 30/2a होईल। 2 ने डिवाइड केलं आपण तर हे 15 होतील, म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 15/a, बरोबर आहे। 15/a। आता ही b ची व्हॅल्यू येथे पुट करू आपण, b च्या ठिकाणी। b² म्हणजे या टर्मचा स्क्वेअर करणार। देअरफॉर a² - b², b ची व्हॅल्यू ही घेऊ आता, 15/a याचा स्क्वेअर = -16, बरोबर आहे। आता देअरफॉर a² होईल -15चा स्क्वेअर 25, 225, आणि a चा स्क्वेअर, ब्रॅकेटला स्क्वेअर असल्यामुळे या टर्मचा पण स्क्वेअर आहे, या टर्मचा पण स्क्वेअर आहे, a चा स्क्वेअर होईल, आणि -16 -16। आता पहा, हा डिनोमिनेटरमध्ये a² आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, पूर्ण इक्वेशनला a² ने मल्टिप्लाय करू। म्हणजे a² ने जर मल्टिप्लाय केलं तर हा पॉवर 4 होईल, बरोबर आहे। a² ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होईल, फक्त 225 राहील, आणि इकडे पण a² ने मल्टिप्लाय केल्यामुळे -16a² होईल। पूर्ण इक्वेशनला आपण a² ने मल्टिप्लाय केलेलं आहे। देअरफॉर 4th पॉवर हे या साईडला आणले तर +16a² होतील, आणि -225 आणि =0 होईल। ही टर्म आपण या साईडला आणली तर =0 होईल, बरोबर आहे। आता पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रमाणे सॉल्व करायचं आहे, फक्त येथे 4th पॉवर आहे, येथे 2 आहे। जर क्वाड्रॅटिक इक्वेशन याप्रमाणे असतं,
ए स्क्वेअर प्लस 16a आणि -225 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर आहे. तर येथे काय आहे, स्क्वेअर येथे 4th पॉवर, येथे ए येथे 2 पॉवर, म्हणजे आपण फॅक्टर कसे घेणार, म्हणजे -225 मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला. आणि दोन नंबर असे पाहिजेत की ॲडिशन किती पाहिजे यांची, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 16 आली पाहिजे. 25 आणि 9 यांचा मल्टिप्लिकेशन इथे आपल्याला हा नंबर प्लस आहे, म्हणजे हा मोठा नंबर प्लस घेणार आपण आणि हा मायनस घेणार. दोघांची सबट्रॅक्शन केली तर +16 होईल, बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन केली तर +16 होईल आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन एवढा येणार आहे. म्हणजे आता येथे याची फॅक्टर कसे लिहिणार, ए +25, बरोबर आहे, आणि ए -9 एका ब्रॅकेटमध्ये आणि =0, बरोबर आहे. परंतु येथे पॉवर 4th आहे, येथे स्क्वेअर आहे, येथे पॉवर 4th आहे आणि इथे स्क्वेअर आहे. म्हणजे येथे आपण स्क्वेअर लिहिणार आणि इथे पण स्क्वेअर लिहिणार. पॉवर 4 असल्यामुळे इथे स्क्वेअर येईल, फक्त ए येणार नाही आहे. म्हणजे याचे फॅक्टर काय होतील आपल्याला याप्रमाणे याची फॅक्टर आपण काय लिहिणार, ए स्क्वेअर +25 आणि ए जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर येथे फक्त एचा पॉवर 1 आला असता, येथे पॉवर 4th असल्यामुळे त्याचा हाफ पॉवर किती येईल, स्क्वेअर, आणि ए -9 =0, बरोबर आहे. आता यावरून आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील. म्हणजे हा ब्रॅकेट =0 और हा ब्रॅकेट =0. देयरफॉर ए स्क्वेअर और ए स्क्वेअर ए स्क्वेअर त्या साईडला गेले तर +9 होतील, बरोबर आहे. बट ए आणि बी रिअल नंबर आहेत, बट ए बिलॉंग्स टू रिअल नंबर, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला घेता येणार नाही, निगेटिव्ह व्हॅल्यू, कारण याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर येईल, परंतु तो रिअल नंबर आहे ए म्हणजे ही व्हॅल्यू शक्य नाही आहे. देयरफॉर ए स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाही आहे. आपण व्हॅल्यू कोणती घेणार, देयरफॉर ए स्क्वेअर =9 ही व्हॅल्यू आपण घेणार प्लसमधली. याचं स्क्वेअर रूट काढू, ए स्क्वेअर =9 म्हणजे एची व्हॅल्यू काय मिळेल, +or -3. 9चं स्क्वेअर रूट 2 आहेत, +3 किंवा -3, बरोबर आहे. आता एची व्हॅल्यू ही आहे आणि बीची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे. आता व्हेन एची व्हॅल्यू येथे पुट करू शकतो आपण, म्हणजे बीच्या पण दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. व्हेन एची व्हॅल्यू +3 घेऊ, देन बीची व्हॅल्यू काय होईल, 15/a. 15/a एची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 3 घ्यायची, म्हणजे 15/3 म्हणजे काय मिळेल, 5 मिळेल, बरोबर आहे. व्हेन आता एची व्हॅल्यू प्लस घेतली, आता मायनस घेऊ, -3. देन बीची व्हॅल्यू 15/a आहे, परंतु एची व्हॅल्यू -3 म्हणजे 15/3 म्हणजे हे काय होतील, -5, बरोबर आहे. एच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या आणि बीच्या 2, बरोबर आहे. आपण या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट हे घेतलेलं आहे, बरोबर आहे. ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या, 2 आहेत, म्हणजे देयरफॉर आता स्क्वेअर रूट कशाचं पाहिजे आपल्याला, या नंबरचं स्क्वेअर रूट, म्हणजे -16 + 30i. हे स्क्वेअर रूट किती आहे, a + bi आहे, बरोबर आहे. a + bi एच्या 2 व्हॅल्यू आहेत, बीच्या पण 2 आहेत, म्हणजे आपण एकदा प्लस एकदा मायनस व्हॅल्यू आहे, येथे प्लस और मायनस लिहू आपण. फक्त पहिल्या व्हॅल्यूचा विचार करू आपण, एची प्लस आहे तर बीची प्लस आहे, म्हणजे एची जर 3 घेतली आपण तर बीची किती आहे, 5 आहे. हा IIGTs, बरोबर आहे. याप्रमाणे स्क्वेअर रूट मिळेल, म्हणजे 3 + 5i हे एक स्क्वेअर रूट असेल, 3 + 5i आणि -3 + 5i हे एक स्क्वेअर रूट असेल. याप्रमाणे 2 स्क्वेअर रूट आपण एकत्र लिहिलेले आहेत. देयरफॉर स्क्वेअर रूट ऑफ -16 + 30i. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, त्यातील सेकंड,
या नंबरचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. सोल्युशन पहा, सेम तीच प्रोसेस आहे. लेट या नंबरचं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट साईनमध्ये 15 - 8 आहे. ही व्हॅल्यू सपोज म्हणजे या नंबरचं स्क्वेअर रूट आपण एक कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे a + bi घेऊ. हा जनरल फॉर्म आहे, बरोबर आहे. येथे a आणि b रिअल नंबर असतात, हे आपल्याला माहिती आहे. पहा, या नंबरचं स्क्वेअर रूट म्हणजे साईनमध्ये लिहिलेलं आहे आपण, ती व्हॅल्यू आपण एक कॉम्प्लेक्स नंबर घेतलेला आहे. हा जनरल फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. तर a आणि bच्या व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केल्या आणि त्या येथे पुट केल्या तर आपल्याला या नंबरचं स्क्वेअर रूट मिळेल, बरोबर आहे. आता स्क्वेअरिंग करू बोथ साईड. म्हणजे 15 - 8 आहे. स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. इकडे ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल कारण 2 टर्म आहेत आणि दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलेले आहे. हे ॲज इट इज राहील. हे ॲज इट इज एक्सपेन्शन करू. a² + 2 टाइम्स abi आणि प्लस बीचा स्क्वेअर आणि आयचा पण स्क्वेअर होईल कारण बी आय दोघांचा पण स्क्वेअर करायचा. बीचा स्क्वेअर b², आयचा स्क्वेअर म्हणजे i². a² + 2abi प्लस b² i² म्हणजे -1. हे काय होईल a² + 2abi आणि हे -b² होईल. आता रिअल पार्ट आपण एकत्र लिहू म्हणजे a² हे -b² आणि हे प्लस 2abi. हा रिअल पार्ट आहे, हा इमेजिनरी पार्ट आहे. ही व्हॅल्यू इक्वल मिळाली 15 - 8 आयला, बरोबर आहे. पहा, इक्वेटिंग रिअल अँड इमेजिनरी पार्ट्स. a² - b² equal to 15 and 2ab equal to -8. यावरून b ची व्हॅल्यू काढू. b equal to -8/2a होईल, बरोबर आहे. पहा, 2ने डिवाइड केले तर हे 4 होतील म्हणजे काय आन्सर मिळेल -4/a. b ची व्हॅल्यू ही मिळाली. देअरफॉर b equal to -4/a. ही व्हॅल्यू येथे पुट करू. ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर a² - b² म्हणजे -4/a² equal to 15. a² मल्टिप्लाय करू आपण म्हणजे a चा पॉवर 4 होईल -4चा स्क्वेअर प्लस 16. हे a² कॅन्सल होईल कारण आपण a² मल्टिप्लाय केलेलं आहे आणि इक्वल टू या साईडला 15a² होईल कारण पूर्ण इक्वेशनला a² आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. देअरफॉर याचा पॉवर 4 हे मायनस होतील 15a² हे -16 आणि इक्वल टू 0, बरोबर आहे. -16 आहे, मल्टिप्लिकेशन -16 पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -15 म्हणजे 16 आणि 1. येथे मायनस आहे म्हणजे हा नंबर मायनस घेऊ आणि हा प्लस घेऊ. पहा, 16 + 1 म्हणजे -15 होतील आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -16, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार. पहा, इथे पॉवर 4 आहे त्याचा हाफ पॉवर म्हणजे a² आणि हे -16 आणि a² + 1 equal to 0, बरोबर आहे. पहा, यावरून आपला 2 ब्रॅकेट इक्वल टू 0 मिळेल म्हणजे a² ची व्हॅल्यू काय मिळेल 16 आणि a² ची -1. देअरफॉर a² इक्वल टू त्या साईडला गेले तर -16 + 16 होतील अँड a² इक्वल टू -1. हा +1 आहे तिकडे पास केला तर -1 होईल म्हणजे a² ची व्हॅल्यू -1. ही व्हॅल्यू घ्यायची नाही मायनस आपल्याला, बट a हा रिअल नंबर आहे. देअरफॉर a² इक्वल टू -1 ही घ्यायची नाही व्हॅल्यू आपल्याला. देअरफॉर आपण व्हॅल्यू कोणती घेणार a² इक्वल टू 16. यावरून a ची व्हॅल्यू काढू. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय मिळेल +or-4 कारण a² स्क्वेअर रूट a होईल, 16चा स्क्वेअर रूट +or-4. पहा, याच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला +4 -4. आता व्हेन त्याप्रमाणे बीच्या पण 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला. बीची व्हॅल्यू ही आहे व्हेन
एची व्हॅल्यू 4 घेतली आपण, देन बी इक्वल टू पहा एच्या ऐवजी 4 पुट करू आपण, म्हणजे -4/4 होईल. -4/4 म्हणजे काय होईल, -1. आता व्हेन एची व्हॅल्यू आता -4 घेऊ, एकदा प्लस एकदा मायनस, देन बीची व्हॅल्यू आता एची व्हॅल्यू -4 पुट करायची, म्हणजे -4/-4 -4/-4 म्हणजे हे काय होईल, +1. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील, मायनस मायनस कॅन्सल होतील, 4 4 कॅन्सल होतील, म्हणजे 1. एच्या 2 व्हॅल्यू, बीच्या 2 व्हॅल्यू. बरोबर आहे. देअरफोर आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे 15 - 8i. 15 - 8i हे स्क्वेअर रूट आपण काय कन्सिडर केलं आहे, a + b आहे, a + b आहे. बरोबर आहे. परंतु एच्या 2 व्हॅल्यू आहेत, एक प्लस एक मायनस, म्हणजे इथे प्लसवर मायनस करू आपण. एची व्हॅल्यू +4 घेतली तर बीची व्हॅल्यू -1 आहे आणि ॲज इट इज. बरोबर आहे. 1i म्हणजे आपण असं लिहू शकतो, फक्त आय लिहू शकतो. बरोबर आहे. 1i म्हणजे आय. याप्रमाणे स्क्वेअर रूट मिळणार आहे आपल्याला. देअरफोर स्क्वेअर रूट ऑफ 15 - 8i. या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काय मिळालं, हे मिळालं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 मधील थर्ड सोल्युशन, स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आपल्याला या नंबरचं. या नंबरचं स्क्वेअर रूट सपोज a + bi आहे. येथे a आणि b रियल नंबर आहेत, कारण हा कॉम्प्लेक्स नंबरचा जनरल फॉर्म आहे. बरोबर आहे. स्क्वेअरिंग करू बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, इक्वल टू इकडे काय होईल, एक्सपेन्शन होईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल आणि एक्सपेन्शन म्हणजे a² + 2abi आणि प्लस b² i². एक स्टेप डायरेक्ट लिहिलेली आपण, इक्वल टू a² + 2abi प्लस b² i² म्हणजे -1, म्हणजे हे -b² होतील. बरोबर आहे. a² हे -b² येथे लिहू आपण, म्हणजे रिअल पार्ट जवळ होतील, प्लस 2abi ही व्हॅल्यू मिळाली 2 + 2√3i ची. बरोबर आहे. आता इक्वेटिंग करू रिअल आणि इमेजिनरी पार्ट्स. देअरफोर हा रिअल पार्ट आहे, a² - b² इक्वल टू 2 अँड 2ab हा इमेजिनरी पार्ट इक्वल आहे 2√3 ला, 2√3. यावरून बीची व्हॅल्यू काढू. देअरफोर b इक्वल टू काय होईल, हे 2√3 आणि हे 2a डिव्हिजनमध्ये येतील, 2 2 कॅन्सल, म्हणजे काय मिळेल, √3/a. बरोबर आहे. देअरफोर बीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल √3/a. ही व्हॅल्यू काढलेली येथे पुट करू आपण या इक्वेशनमध्ये, म्हणजे काय होईल, a² - b² म्हणजे या टर्मचा स्क्वेअर, √3/a. b ऐवजी √3/a पुट केला, स्क्वेअर आणि इक्वल टू 2 आहेत. बरोबर आहे. देअरफोर हा a² होईल मायनस, √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल आणि a², ब्रॅकेटला स्क्वेअर असल्यामुळे या टर्मचा पण स्क्वेअर होईल आणि या टर्मचा पण स्क्वेअर होईल आणि इक्वल टू 2. बरोबर आहे. आता हा a² कॅन्सल करण्यासाठी आपण पूर्ण इक्वेशनला a² ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल, एचा 4th पॉवर होईल, म्हणजे प्रत्येक टर्मला a² ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मायनस हे कॅन्सल होतील 3 आणि इकडे पण a² ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2a² होईल. बरोबर आहे. आता आपण इक्वेशन तयार, म्हणजे इक्वल टू 0 दाखवू. देअरफोर एचा पॉवर 4 मायनस 2a² आणि -3 इक्वल टू 0. बरोबर आहे. ही टर्म आपण या साईडला आणली, इक्वल टू 0 केलं आपण. आता -3 मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला आणि 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आपल्याला, तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -2 पाहिजे. 3 1 हे 2 नंबर घेतले 3 1 तर मल्टिप्लिकेशन 3 येईल. येथे मायनस साईन आहे, म्हणजे मोठ्या नंबरला आपण मायनस साईन घेणार आणि हे प्लस
-3 + 1 म्हणजे -2 होईल, बरोबर आहे. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन -3. म्हणजे फॅक्टर काय लिहिणार आपण, येथे पॉवर 4 असल्यामुळे इथे स्क्वेअर लिहिणार आपण. येथे जर स्क्वेअर असता तर पॉवर आपण 1 लिहिला असता, म्हणजे फक्त ए लिहिला असता. म्हणजे -3 एका ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर -3 आणि ए स्क्वेअर + 1, ए स्क्वेअर + 1, बरोबर आहे. यावरून 2 ब्रॅकेट मिळतील आपल्याला. म्हणजे ए स्क्वेअर -3 ही व्हॅल्यू 0 असेल और ए स्क्वेअर + 1 ही व्हॅल्यू 0 असेल, बरोबर आहे. म्हणजे ए स्क्वेअर = 3 मिळेल और ए स्क्वेअर = -1 मिळेल. बट ए हा आपला रिअल नंबर आहे, त्यामुळे ए स्क्वेअर = -1 ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाही. आपण कोणती घेणार, ए स्क्वेअर = 3. स्क्वेअर रूट घेऊ. ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए होईल, देअरफॉर ए परंतु 3चं स्क्वेअर रूट ±√3 होईल, बरोबर आहे. एच्या 2 व्हॅल्यू मिळतील, +√3 किंवा -√3. आता व्हेन त्याप्रमाणे बीच्या पण 2 मिळतील, बरोबर आहे. बीची व्हॅल्यू ही आहे, एची व्हॅल्यू ही आहे. या व्हॅल्यू इथे पुट करू आपण. व्हेन एची व्हॅल्यू आपण जर +√3 घेतली, देन बीची व्हॅल्यू काय होईल, बी म्हणजे √3/a, √3. आता एची व्हॅल्यू +√3 घ्यायची आपल्याला, हे कॅन्सल होईल म्हणजे 1, बरोबर आहे. बीची व्हॅल्यू 1 मिळत आहे. आता व्हेन एची व्हॅल्यू -√3 घेऊ, देन बीची व्हॅल्यू काय होईल, हे √3 आणि ए ऐवजी -√3 पुट करू, म्हणजे ही व्हॅल्यू -1 मिळेल, बरोबर आहे. आता स्क्वेअर रूट नाऊ ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आपण, त्या इथे पुट करू आपण. आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे 2 + 2√3i या कॉम्प्लेक्स नंबरचं. ते किती होणार आहे, a + bi आपण कन्सिडर केलेलं आहे, a + bi, बरोबर आहे. एची +√3 आहे तर बीची +1 आहे आणि हा i is it is, बरोबर आहे. एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू, परंतु दुसरी व्हॅल्यू मायनस पण आहे, म्हणजे एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. आपण असं लिहू शकतो, हे +√3 +1 आहे, म्हणजे फक्त i लिहू शकतो. हे मिळेल आपल्याला स्क्वेअर रूट. नेक्स्ट क्वेश्चन 5 त्यातील 4th सोल्युशन. आपल्याला 18iचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. लेट स्क्वेअर रूट 18iचं ते किती आहे, सपोज a + bi आहे, कारण तो एक कॉम्प्लेक्स नंबर असेल, म्हणजे a + bi. येथे a आणि b हे रिअल नंबर असतात, बिलॉंग्स टू रिअल नंबर. स्क्वेअरिंग करू बोथ साईड. प्रत्येक वेळी सारखी स्टेप आहे. स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, इक्वल टू येथे a + bi याचा स्क्वेअर होईल, इक्वल टू हे एक्सपेन्शन a² + 2ab i आणि प्लस b² i², बरोबर आहे. i² व्हॅल्यू -1 पुट करू, म्हणजे a² + 2ab i प्लस b² × -1. हे -b² होतील, ते येथे लिहू आपण, आणि हे 2ab i येथे. हा एवढा रिअल पार्ट होईल, हा इमेजिनरी पार्ट. इकडे हा इमेजिनरी पार्ट आहे, इकडे फक्त आयची टर्म आहे, बरोबर आहे. रिअल पार्ट नाही, म्हणजे आपण असं लिहू शकतो 0+. हा रिअल पार्ट, तर 0 इक्वल दाखवू शकतो आपण, इक्वेटिंग रिअल अँड इमेजिनरी पार्ट्स. देअरफॉर a² - b² इक्वल टू 0 अँड 2ab ही व्हॅल्यू इक्वल आहे 18ला. इकडे i बरोबर एवढी टर्म आहे, इकडे i बरोबर 18 आहेत. जर आपण इक्वेट केले तर 2abची व्हॅल्यू आपल्याला 18 मिळेल. यावरून b ची व्हॅल्यू काढू. देअरफॉर b = 18/18
2a होतील. 2ने डिवाइड केले 18 तर 9 होईल, म्हणजे 9/a. बीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 9/a. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायची. देअरफॉर a² मायनस बीची व्हॅल्यू 9/a, परंतु बीला पण स्क्वेअर आहे, इक्वल टू 0. 9चा स्क्वेअर 81 लिहिता येईल आपल्याला. a² डिनोमिनेटरमध्ये येईल, तो कॅन्सल करण्यासाठी आपण a² मल्टिप्लाय करू. देअरफॉर म्हणजे एचा पॉवर 4 होईल, मायनस a² मल्टिप्लाय केल्यामुळे हा a² कॅन्सल होईल, म्हणजे 81 आणि इक्वल टू a² इकडे 0 आहे. पहा 0 आहे, a² जरी मल्टिप्लाय केलं तरी 0च होईल. बरोबर आहे. पहा एचा 4th पॉवर आहे आणि 81 आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो. देअरफॉर एचा 4th पॉवर मायनस 81 म्हणजे 9चा स्क्वेअर लिहू आपण, इक्वल टू 0. बरोबर आहे. आता पहा येथे जर पॉवर 2 असता, a² मायनस आणि 9² याप्रमाणे जर असतं, 4th पॉवरऐवजी पॉवर 2 असता, तर आपण हे फॅक्टर कसे घेतले असते. एका ब्रॅकेटमध्ये a-9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a+9. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. a² मायनस b² असेल तर a मायनस बी a+b याप्रमाणे. परंतु आता त्याच टाईपचा आहे, येथे स्क्वेअर आहे, येथे पॉवर 4 आहे. पॉवर 4 असल्यामुळे आपण काय करणार, येथे 2 लिहिणार आणि येथे पण 2, म्हणजे पॉवर स्क्वेअर घेणार आपण, म्हणजे पॉवर 2 घेणार आपण, म्हणजे येथे काय होईल 4 होईल. म्हणजे आपल्याला हे दोन ब्रॅकेट लिहिता येतील. पहा देअरफॉर याची व्हॅल्यू आपण काय लिहिणार, a² मायनस 9 आणि a² प्लस 9 इक्वल टू 0. देअरफॉर a² ची व्हॅल्यू एकतर आपल्याला +9 मिळेल, और a² ची व्हॅल्यू हे -9 होतील. बरोबर आहे. आपल्याला ही व्हॅल्यू नको आहे, बट a हा आपला रिअल नंबर आहे. बरोबर आहे. देअरफॉर a² नॉट इक्वल टू -9. आपण व्हॅल्यू कोणती घेणार, a² इक्वल टू +9 ही व्हॅल्यू आपण घेणार आहोत. स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळेल. 9चा स्क्वेअर रूट 3 आहे, परंतु 2 घ्यायचे आपल्याला, प्लस और मायनस 3. व्हेन a इक्वल टू 3 + 3 घेतली तर देन b इक्वल टू बीची व्हॅल्यू 9/a. 9/a. 9 एची व्हॅल्यू काय घ्यायची 3 घ्यायची, म्हणजे एची व्हॅल्यू +3 असताना बीची व्हॅल्यू काय येणार आहे, तर बीची व्हॅल्यू 3 येईल. बरोबर आहे. 9ला 3ने डिवाइड केलं 3 येईल. व्हेन आता एची व्हॅल्यू प्लस घेतली -3 घेऊ, देन बीची व्हॅल्यू काय आहे 9/a. आता एची व्हॅल्यू आपल्याला -3 पुट करायची, म्हणजे हे -3 येईल. बरोबर आहे. दोन व्हॅल्यू एच्या, दोन व्हॅल्यू बीच्या. आता स्क्वेअर रूट ऑफ 18i. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 18i ते काय आहे, a+b आहे आपण कन्सिडर केलेलं आहे. पहा एच्या दोन व्हॅल्यू आहेत आणि प्लस आणि मायनस. पहा एची 3 घेतली तर बीची पण 3च आहे, म्हणजे 3 + 3 आणि i. पहा इथे कॉमन 3 काढला तरी चालेल, पण काढू नका, असंच राहू दे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5, त्यातील 5th सोल्युशन. याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. लेट या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट आपण कन्सिडर करू ते a+bi आहे. येथे a आणि b रिअल नंबर असतात, आपल्याला माहिती आहे, कारण हा जनरल फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. आता स्क्वेअरिंग करू बोथ साईड. 3 - 4i स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल आणि इकडे काय होईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, कारण दोन टर्म आहेत. बरोबर आहे. हे सॉल्व करू. एक्सपेन्शन केलं तर a² + 2abi आणि प्लस बीचा स्क्वेअर होईल, आयचा पण स्क्वेअर होईल, इक्वल टू a² + 2abi + b² i² म्हणजे -1
ही टर्म मायनस बी स्क्वेअर होईल, ए स्क्वेअर येथे लिहू आपण, आणि हे प्लस 2ab ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 - 4i बरोबर आहे. आता इक्वेट करू आपण, रियल इक्वेटिंग आधी लिहा, नंतर रियल अँड इमेजनरी पार्ट्स असं लिहा. इक्वेटिंग देअरफॉर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा रियल पार्ट आहे, तर इकडे रियल पार्ट 3 आहे, अँड 2ab ही व्हॅल्यू इक्वल आहे -4ला. इथे साईन जे आहे ते पण घ्यायचं आहे, -4 असेल तर -4, +4 असेल तर +4. यावरून बीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, हे 2 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे -2 होईल, आणि हे डिनोमिनेटरमध्ये बरोबर आहे. बीची व्हॅल्यू ही मिळेल. आता ही व्हॅल्यू येथे पुट करायची आपल्याला. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस बी म्हणजे -2/a त्याचा स्क्वेअर आणि इक्वल टू 3. हे सॉल्व करू म्हणजे ए स्क्वेअर मायनस -2चा स्क्वेअर +4 आणि ए स्क्वेअर आणि इक्वल टू 3. मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर इक्वेशनला, पूर्ण इक्वेशनला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू, कारण हा ए स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण इक्वेशनला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. देअरफॉर एचा 4th पॉवर होईल आणि -4 आणि इक्वल टू 3a स्क्वेअर. पूर्ण इक्वेशनला आपण ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. एचा 4th पॉवर हे -3a स्क्वेअर आणि हे -4 आता इक्वल टू 0 होईल बरोबर आहे. -4 मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला, आणि 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत, -3 सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन यायला पाहिजे. 4 × 1 म्हणजे 4 होतील, परंतु येथे मायनस साईन आहे म्हणजे मोठ्या नंबरला मायनस साईन घेऊ. दोघांची सबट्रॅक्शन केली तर -3 येईल बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, ए स्क्वेअर येथे 4th पॉवर आहे म्हणजे आपण ए स्क्वेअर लिहिणार. ए स्क्वेअर -4 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर +1 इक्वल टू 0. देअरफॉर हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल, और हा ब्रॅकेट इक्वल टू 0 बरोबर आहे. हा ब्रॅकेट इक्वल टू 0 कधी होईल, कारण हे इकडे गेलं तर 0 होऊन जातील, किंवा हा ब्रॅकेट इकडे पास केला आपण तर 0 होऊन जाईल, म्हणजे 2 ब्रॅकेटची व्हॅल्यू 0च येणार आहे. देअरफॉर यावरून एची व्हॅल्यू मिळेल ए स्क्वेअर इक्वल टू +4 और ए स्क्वेअर इक्वल टू -1. बट ए हा रियल नंबर आहे. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू -1 नॉट पॉसिबल, कारण याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, स्क्वेअर रूटमध्ये -1 येईल, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर होईल बरोबर आहे. परंतु हा रियल नंबर दिला आपल्याला, त्यामुळे हे स्क्वेअर रूट येणं शक्य नाही आहे. म्हणजे आपण व्हॅल्यू कोणती घेणार, ही प्लसची, ए स्क्वेअर इक्वल टू 4. यावरून एची व्हॅल्यू काढायची आपल्याला, 4चं स्क्वेअर रूट +or -2. एच्या 2 व्हॅल्यू मिळतील, त्याप्रमाणे बीच्या पण 2 मिळतील. वेन ए इक्वल टू 2 घेऊ, देन बी इक्वल टू -2/2 होईल. -2/2 म्हणजे काय होईल, -1. वेन आता एची व्हॅल्यू -2 घेऊ, एकदा प्लस एकदा मायनस, देन बी इक्वल टू -2 घ्यायची म्हणजे -2/-2 -2/-2 हे म्हणजे काय होईल, +1. आता स्क्वेअर रूट 3 - 4i. देअरफॉर 3 - 4i स्क्वेअर रूट आपण काय घेतलेलं आहे, a + bi बरोबर आहे. एच्या 2 व्हॅल्यू प्लस आणि मायनस आहेत, म्हणजे इथे आपण प्लस और मायनस लिहू. एची व्हॅल्यू 2 घेतली तर बीची व्हॅल्यू -1 आहे. एची व्हॅल्यू 2 घेतली तर बीची व्हॅल्यू -1 आहे, आणि आय ॲज इट इज.
म्हणजे आपण असं लिहू शकतो हे प्लस ऑर मायनस 2 मायनस 1i म्हणजे मायनस आय. हे येणार आहे स्क्वेअर रूट. नेक्स्ट पायचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन लेट सपोज या नंबरचं स्क्वेअर रूट आपण a प्लस बी आय घेऊ. येथे a आणि b रियल नंबर आहेत, बिलॉंग्स टू रियल नंबर. बरोबर आहे. आता स्क्वेअरिंग करू बोथ साईड. देअरफॉर म्हणजे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. आणि इक्वल टू स्क्वेअरिंग केल्यामुळे a प्लस बी आयचा स्क्वेअर होईल. इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2abi एक्सपेन्शन बी स्क्वेअर आय स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस 2abi प्लस बी स्क्वेअर आय स्क्वेअर म्हणजे -1. पुढे रिझन पण लिहा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. ए स्क्वेअर हा मायनस बी स्क्वेअर होईल, येथे लिहू आपण. आणि हे प्लस 2abi. पहा प्रत्येक प्रॉब्लेमला आपण एवढं कॉमन लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता रिअल आणि इमेजनरी पार्ट इक्वल करायचे आपल्याला, त्यामुळे ही व्हॅल्यू आता रिअल आणि इमेजनरी पार्ट इक्वल करायचे आहेत. इक्वेटिंग रिअल अँड इमेजनरी पार्ट्स. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एवढा रिअल पार्ट आहे, तो इक्वल आहे 6ला. अँड 2ab हा इमेजनरी पार्ट इक्वल आहे 8ला. जेथे आय आहे तो इमेजनरी पार्ट, जेथे आय नाही आहे तो रिअल पार्ट. आता यावरून काय करायचं आपल्याला, बीची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर बी इक्वल टू हे 2 डिव्हिजनमध्ये जातील, 2ने डिवाइड केलं तर 4 होतील आणि ए डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. बीची व्हॅल्यू यावरून ही मिळेल आपल्याला. ही व्हॅल्यू येथे पुट करायची आपल्याला या इक्वेशनमध्ये. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी म्हणजे 4/a आहे, त्याचा स्क्वेअर इक्वल टू 6. हे सॉल्व करू. ए स्क्वेअर हे मायनस 4चा स्क्वेअर 16/a स्क्वेअर आणि इक्वल टू 6. बरोबर आहे. फक्त आपण सॉल्व केला ब्रॅकेट हा. पूर्ण इक्वेशनला आपण ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू. कशामुळे, हा ए स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल, एचा 4th पॉवर होईल. हे ए स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे 16 आणि इकडे पण ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे 6a स्क्वेअर होईल. आता ही टर्म या साईडला आणू आपण. देअरफॉर एचा 4th पॉवर मायनस 6a स्क्वेअर होईल आणि हे -16 इक्वल टू 0. आपल्याला काय पाहिजे, -16 आणि -6. -16 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि -6 पाहिजे आपल्याला. म्हणजे 8 आणि 2 घेऊ आपण तर हे 16 होतील. बरोबर आहे. परंतु मोठा नंबर कोणता येईल, मोठा नंबर मायनस पाहिजे. इथे मायनस साईन असल्यामुळे या ग्रेटर नंबरला मायनस साईन घेऊ, येथे प्लस घेऊ. इथे जे साईन आहे ते येथे ग्रेटर नंबरला घ्यायचं आहे आपल्याला. दोघांची सबट्रॅक्शन केली, 8 प्लस 2 म्हणजे काय होईल, -6. दोघांचा मल्टिप्लिकेशन -16. म्हणजे आपण फॅक्टर काय लिहिणार, देअरफॉर येथे पॉवर 4th आहे म्हणजे आपण स्क्वेअर करणार. ए स्क्वेअर -8 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस 2 इक्वल टू 0. देअरफॉर हा ब्रॅकेट इक्वल टू 0 और हा ब्रॅकेट इक्वल टू 0 म्हणजे ए स्क्वेअर -8 इक्वल टू 0 और ए स्क्वेअर प्लस 2 इक्वल टू 0. बरोबर आहे. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू हे -8 प्लस 8 होतील और ए स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वल टू हे 2 या साईडला मायनस होतील. ही व्हॅल्यू घ्यायची नाही आपल्याला, बट ए हा रिअल नंबर आहे. देअरफॉर ए स्क्वेअर नॉट इक्वल टू निगेटिव्ह नंबर. म्हणजे आपण व्हॅल्यू कोणती घेणार, ए स्क्वेअर इक्वल टू 8 प्लस व्हॅल्यू घेणार. यावरून स्क्वेअर रूट घेऊ. एची व्हॅल्यू काय मिळेल, स्क्वेअर रूटमध्ये 8. 8ला आपण असं लिहू शकतो
4 × 2 एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आपण ॲडजस्ट केला तर म्हणजे काय होईल 4चा स्क्वेअर रूट 2 होईल आणि हे √2 बरोबर आहे. एची व्हॅल्यू काय मिळेल ए = 2√2 ही व्हॅल्यू आपल्याला एची मिळत आहे बरोबर आहे. म्हणजे बीचे आपण 2 मिळतील आपल्याला. स्क्वेअर रूट घेतले आपण म्हणजे हे प्लस और मायनस आहे म्हणजे हे पण काय येईल प्लस और मायनस हे पण प्लस और मायनस 2 स्क्वेअर रूट मिळणार आहेत प्लस और मायनस इथे पण प्लस और मायनस लिहा. आता बीच्या पण 2 व्हॅल्यू मिळतील कारण एच्या 2 व्हॅल्यू आहेत बरोबर आहे. आता व्हेन ए = 2√2 प्लस व्हॅल्यू घेतली देन बी = 4/a आहे म्हणजे 4/a ची व्हॅल्यू 2√2 हे 2ने 4 कॅन्सल होतील 2 होईल म्हणजे 2/√2. स्क्वेअर रूटचा नंबर आपण डिनोमिनेटरमध्ये लिहित नाहीत त्याला आपण काय करतो येथे पण √2ने मल्टिप्लाय करू आणि येथे पण √2ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल इक्वल टू हे 2√2 होतील आणि आपण √2 × √2 म्हणजे काय होईल फक्त 2 होईल आणि हे 2 आता कॅन्सल होतील म्हणजे इक्वल टू √2. आपण डिनोमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये हा स्क्वेअर रूटचा नंबर लिहित नाहीत तो कॅन्सल करण्यासाठी आपण काय केलेलं आहे √2ने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजे √2 × √2 फक्त 2 झालेत आणि 2 × √2 म्हणजे 2√2. आता हे 2 आणि 2 कॅन्सल केले तर √2 बरोबर आहे. व्हेन आता एची व्हॅल्यू -2√2 घेऊ देन बीची व्हॅल्यू म्हणजे 4/-2√2 होईल बरोबर आहे. म्हणजे काय होईल हे 2ने हे कॅन्सल केले तर 2 होईल म्हणजे 2/-√2 बरोबर आहे. हे मायनस साईन आपण वर लिहू शकतो म्हणजे -2 येथे √2 आहेत येथे √2ने मल्टिप्लाय करू आणि येथे पण √2ने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला बीची व्हॅल्यू काय मिळेल हे -2√2 होतील आणि आपण 2 होईल हे 2 कॅन्सल होईल म्हणजे -√2 बरोबर आहे. ही व्हॅल्यू बीची मिळेल. √6 + 8i काय येणार आहे प्लस और मायनस याची व्हॅल्यू आपण ही घेतली 2√2 तर बीची काय आहे +2 आहे √2 आणि इंटू आय लिहिणार आपण कारण ए + बी आहे ही एची ही बीची आणि आय बरोबर आहे. म्हणजे √2 आपण कॉमन काढले तरी चालेल म्हणजे प्लस और मायनस √2 जर कॉमन घेतले आपण तर इथे फक्त 2 राहतील आणि इथे फक्त आय राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 फाइंड दी मॉड्युलस. आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायचे आहे आणि ॲम्प्लिट्यूड. मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ झेड बरोबर आहे किंवा आपण मॉड्युलस ही आरने पण इंडिकेट करतो आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे थीटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ हीच कॉम्प्लेक्स नंबर. हा जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे त्याची मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचे आहे आणि दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलार फॉर्ममध्ये पण लिहायचा आहे. सोल्युशन हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे बरोबर आहे. लेट हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड म्हणून कन्सिडर करू 8 + 15i. आता हेअर येथे एची व्हॅल्यू काय आहे 8 आहे आणि बीची व्हॅल्यू 15 आहे बरोबर आहे. मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ झेड किंवा आपण आरने पण दाखवितो बरोबर आहे. इक्वल टू फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर रूटमध्ये a² + b². व्हॅल्यू पुट करू a² म्हणजे 8चा स्क्वेअर होईल प्लस b² म्हणजे 15चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर 64 15चा स्क्वेअर 225. दोघांचे ॲडिशन 9 8 आणि 289. 289 त्याचं स्क्वेअर रूट 17 आहे
म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे. ही आहे आर, ही व्हॅल्यू आरची आहे. आर म्हणजे काय, मॉड्युलस. आता मॉड्युलस फाइंड आउट केली, आपल्याला ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, थीटा, बरोबर आहे. इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे, टॅन इनवर्स बी अपॉन ए. और टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू 15 आणि एची 8 म्हणजे 15 अपॉन 8. देअरफॉर थीटा. मॉड्युलस आपल्याला ही मिळेल. मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट केली. आता आपल्याला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्ममध्ये लिहायचा आहे. दी पोलार फॉर्म ऑफ झेड इज, पोलार फॉर्म माहिती आहे आपल्याला, इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, बरोबर आहे. हा फॉर्म्युला. आरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 17. येथे पुट करू. कॉस थीटा, थीटाची व्हॅल्यू ही काढली आपण, बरोबर आहे. टॅन इनवर्स 15 अपॉन 8 किंवा असं जर दिलं तरी चालेल, प्लस आय साइन थीटा. आता येथे आपण काय लिहिणार, थीटाची व्हॅल्यू ही आपण येथे पुट करायला पाहिजे होती, परंतु मोठी व्हॅल्यू असल्यामुळे असं जर देऊ आपण आणि येथे लिहू आपण व्हेअर थीटा इक्वल टू, थीटाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनवर्स 15 अपॉन 8. पोलार फॉर्म हा आलेला आहे आपला. 17 कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. थीटा म्हणजे येथे टॅन इनवर्स 15 अपॉन 8. नेक्स्ट पहा क्वेश्चन 6 मधील सेकंड 6 मायनस आय. सोल्युशन. हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर लेट झेड म्हणून आपण कन्सिडर करू. आता येथे एची व्हॅल्यू 6 आहे आणि बीची व्हॅल्यू मायनस आय म्हणजे -1 आहे, बरोबर आहे. आय बरोबर कोइफिशियंट 1 आहे, हा साईन मायनस म्हणजे -1. तर आता मॉड्युलस ऑफ झेड, झेड म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरची मॉड्युलस इज, मॉड्युलस आपण आरने दाखवू. स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू 6 प्लस आणि बीची व्हॅल्यू -1. हा प्लस ॲज इट इज. बीची व्हॅल्यू -1, परंतु बीला स्क्वेअर आहे म्हणजे याला स्क्वेअर आणि एला स्क्वेअर असल्यामुळे 6ला पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. 6चा पण स्क्वेअर होईल. 6चा स्क्वेअर 36. हे प्लस -1चा स्क्वेअर +1 होईल म्हणजे हे +1, म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला √37 मिळेल. ही आली मॉड्युलस, बरोबर आहे. ही आली मॉड्युलस. आता ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड इज, ॲम्प्लिट्यूड म्हणजे थीटा. फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स बी अपॉन ए. टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू -1 आणि अपॉन एची व्हॅल्यू 6. असंच राहू देऊ. देअरफॉर थीटा, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला, बरोबर आहे. दी पोलार फॉर्म ऑफ झेड इज, पोलार फॉर्म काय होईल, इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. हा आहे पोलार फॉर्म. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू √37 कॉस थीटा असंच राहू देऊ प्लस आय साइन थीटा. इथे थीटाची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे. हेअर थीटा इक्वल टू टॅन इनवर्स -1/6. पोलार फॉर्म हा आहे. येथे थीटाची व्हॅल्यू ही आहे. नेक्स्ट पहा थर्ड एक्झाम्पल.
सोल्युशन. पहा इथे आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू, हा 2 सेपरेट करू, म्हणजे डिनॉमिनेटर सेपरेट करू आपण. लेट झेड म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर अपॉन 2. हेअर याला आपण असं लिहू शकतो 1/2 प्लस √3i अपॉन 2. बरोबर आहे. पहा डिनॉमिनेटर आपण काय केला, सेपरेट केला, म्हणजे इथे एची व्हॅल्यू सेपरेट होईल आणि बीची सेपरेट होईल. हेअर ए इक्वल टू 1/2 आणि बी इक्वल टू √3/2. बी म्हणजे काय, आय बरोबर जो कोइफिशियंट आहे तो बी आहे. आता मॉड्युलस म्हणजे आर इक्वल टू, पहा कोणी आर असा काढतात, परंतु मला आर असा काढायची सवय आहे, तुम्ही असा काढला तरी चालेल. हा आर आहे म्हणून समजून घ्या. पहा स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, व्हॅल्यू पुट करू. ए म्हणजे 1/2 त्याचा स्क्वेअर, बी म्हणजे √3/2 आणि त्याचाही स्क्वेअर. पहा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे 1ला पण स्क्वेअर आहे आणि 2ला पण स्क्वेअर आहे, त्याप्रमाणे √3ला पण स्क्वेअर आहे आणि 2ला पण स्क्वेअर आहे. पहा 1चा स्क्वेअर 1 होईल, 2चा स्क्वेअर 4 होईल, प्लस √3चा स्क्वेअर फक्त 3 होतो आणि 2चा स्क्वेअर 4. पहा दोघांची ॲडिशन घेऊ. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, एकच डिनॉमिनेटर घेणार आपण आणि न्यूमरेटरची ॲडिशन करणार. 1 + 3 म्हणजे 4 होईल. पहा 4/4 म्हणजे काय होईल, 1. बरोबर आहे. 4/4 म्हणजे 1. 1चा स्क्वेअर रूट 1. देअरफॉर आर इक्वल टू 1. ही काय आली, मॉड्युलस. आता थिटा पाहिजे आपल्याला, म्हणजे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड इज थिटा. ॲम्प्लिट्यूड म्हणजे थिटा, tan इनवर्स b/a. tan इनवर्स, पहा बीची व्हॅल्यू √3/2 आणि एची व्हॅल्यू आहे 1/2. पहा हे 2 कॅन्सल होतील, कारण हे पण छेदामध्ये आहेत आणि हे पण छेदामध्ये आहेत, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, tan इनवर्स √3. परंतु टॅनच्या स्टँडर्ड अँगलची √3 व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. तो अँगल कोणता आहे, tan इनवर्स म्हणजे tan 60. बरोबर आहे. tan 60 म्हणजे काय, 60 म्हणजे π/3, कारण √3 ही व्हॅल्यू tan π/3ची आहे. बरोबर आहे. पहा यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये tan इनवर्स -1/6 ही व्हॅल्यू कोणत्या म्हणजे स्टँडर्ड अँगलची नाही आहे, त्यामुळे आपण असंच राहू दिलेलं आहे. परंतु √3 आहेत, tan 60ची व्हॅल्यू आहे ती आपण पुट करू. √3 म्हणजे काय, tan π/3. बरोबर आहे. tan 60 म्हणजे काय, tan π/3. 60 म्हणजे π/3. आता पहा हे tan इनवर्स आणि tan कॅन्सल होतील, म्हणजे फक्त π/3. थिटा किती मिळेल, π/3. बरोबर आहे. पहा दोन्ही पण ए आणि बीच्या दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला थिटा आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे पोलार फॉर्म. पोलार फॉर्म ऑफ झेड इज, पोलार फॉर्म काय होईल, पोलार फॉर्म आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. बरोबर आहे. इक्वल टू आरची व्हॅल्यू काढली आपण 1 आहे आणि कॉस थीटा, थीटा म्हणजे π/3. थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती π/3 आहे आणि साइन थीटा म्हणजे π/3. हा आहे पोलार फॉर्म. पहा इथे 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा ब्रॅकेट येईल, परंतु 1ने मल्टिप्लाय नाही करायचं आपल्याला, 1 लिहायचं आहे आपल्याला. मल्टिप्लिकेशनमध्ये असेल 1 तरी पण आपल्याला लिहायचं आहे, कारण आरची व्हॅल्यू 1 आहे यावरून आपल्याला लक्षात येते. याप्रमाणे पोलार फॉर्म येणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. सोल्युशन. लेट
झड इक्वल टू -1 - I/√2. पहा ए आणि बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा डिनॉमिनेटर सेपरेट करू. म्हणजेच काय होईल, -1/√2 असं लिहू शकतो आपण. हे मायनस साईन आणि I/√2 बरोबर आहे. आता हेअर एची व्हॅल्यू ही येणार आहे -1/√2 अँड बी इक्वल टू बीची -1/√2. पहा दोन्ही पण व्हॅल्यू मायनस आहेत. ए आणि बीच्या दोन्ही व्हॅल्यू मायनस आहेत. म्हणजे आपल्याला तो अँगल कुठे मिळेल, थर्ड क्वाड्रंटला बरोबर आहे. कारण दोन्ही पण व्हॅल्यू मायनस असतात. दोन्ही प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, दोन्ही मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंट. आता मॉड्युलस ऑफ झड इज म्हणजे आर इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये A² + B². व्हॅल्यू पुट करू. एचा स्क्वेअर म्हणजे -1/√2 त्याचा स्क्वेअर प्लस बी म्हणजे -1/√2 त्याचाही स्क्वेअर बरोबर आहे इक्वल टू. पहा -1चा स्क्वेअर +1 √2चा स्क्वेअर 2 होईल प्लस -1चा स्क्वेअर +1 √2चा स्क्वेअर 2 होईल बरोबर आहे. हाफ प्लस हाफ म्हणजे 1 होईल किंवा ॲडिशन केली तरी चालेल. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 2 आणि 1 + 1 म्हणजे 2. 2/2 म्हणजे 1 बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन काय येईल 1. 1चं स्क्वेअर रूट किती येणार आहे 1. ही आपली मॉड्युलस. देअरफॉर आर इक्वल टू 1. मॉड्युलस काढली. आता आपण ॲम्प्लिट्यूड काढू. ॲम्प्लिट्यूड म्हणजे थीटा. फॉर्म्युला आहे tan इनवर्स B/A. tan इनवर्स बीची व्हॅल्यू -1/√2 आणि एची व्हॅल्यू -1/√2. दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहेत. हे √2 कॅन्सल होतील. मायनस मायनस कॅन्सल. 1/1 म्हणजे काय 1 होईल म्हणजे tan इनवर्स 1. पहा 1 tan 45ची व्हॅल्यू 1 आहे बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे tan 45 म्हणजे आपण असंही लिहू शकतो 45 म्हणजे काय π/4. ही व्हॅल्यू किती आहे 1. या 1 ऐवजी आपण काय लिहिणार tan 45. tan इनवर्स 1 म्हणजे काय tan 45 असं लिहू शकतो आपण. पहा tan 45 येथे आपल्याला ही व्हॅल्यू 1 आलेली आहे. परंतु ए आणि बी या दोन्ही पण व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत. त्यामुळे हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला नाही आहे, थर्ड क्वाड्रंटला आहे. पहा आपल्याला माहिती आहे येथे दोन्ही पण निगेटिव्ह असतात बरोबर आहे. एक्सचा निगेटिव्ह वायचा निगेटिव्ह. हा आपला रिअल ॲक्सिस आहे आणि हा आहे इमॅजिनरी ॲक्सिस बरोबर आहे. इमॅजिनरी ॲक्सिस हा रिअल ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजे रिअल ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिस. आता अँगल किती आहे 45चा म्हणजे दोन्ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत म्हणजे थर्ड क्वाड्रंटला अँगल आहे. तो अँगल किती आहे 45 डिग्रीचा आहे. 45 डिग्रीचा म्हणजे ॲक्च्युअली 45 डिग्री अँगल. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय आपल्याला एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये केलेला अँगल पाहिजे. म्हणजे एवढा अँगल पाहिजे आपल्याला. एवढा अँगल पाहिजे कारण थर्ड क्वाड्रंटला अँगल आहे तो. येथे असतात आपण फक्त 45 घेतलं असतं. परंतु येथे जर अँगल असतात आपण 45 घेतला असता. परंतु अँगल येथे आहे म्हणजे हा टोटल अँगल किती होईल म्हणजे आपण असं लिहू शकतो हे 180 होतील. एवढा अँगल 180 बरोबर आहे. आणि त्यामध्ये 45 ॲड करणार 180 आणि हे 45 म्हणजे हा टोटल अँगल होत आहे 225चा बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो tan इनवर्स tan 45. पहा tan 45 डिग्री त्याऐवजी आपण काय लिहिणार tan 225 कारण दोघांच्या व्हॅल्यू सारख्याच येणार आहेत. आता हे tan इनवर्स आणि tan कॅन्सल होते म्हणजे 225 बरोबर आहे. एवढे डिग्री आलेले आहेत. रेडियनमध्ये काय होईल
225 डिग्री आहेत. 225 डिग्री हे जर आपल्याला रेडियनमध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, याच अँगलला π/180ने मल्टिप्लाय करतो. दोन्ही नंबरला आपण 5ने डिवाईड करू. हे 45 होतील. 5ने डिवाईड करू, 9ने डिवाईड करू दोन्ही नंबरला, तर हे 5 होतील आणि हे 4 होतील. म्हणजे 5π/4 अँगल कोणता मिळेल, 225 डिग्री. म्हणजे काय होईल, 5π/4 एवढे काय होतील, रेडियन होतील. बरोबर आहे. हा मिळेल थीटा. थीटा म्हणजे काय, ही ॲम्प्लिट्यूड एवढी मिळेल. बरोबर आहे. आता पोलार फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू r cos थीटा ब्रॅकेटमध्ये r cos थीटा प्लस I sin थीटा. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, 1 आहे. आरची व्हॅल्यू 1 इंटू कॉस थीटा. थीटा 5π/4 5π/4 हे प्लस I साइन थीटा म्हणजे 5π/4 5π/4. याप्रमाणे पोलार फॉर्म मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 मधील 5th एक्झाम्पल. सोल्युशन. लेट हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड म्हणून कन्सिडर करू. आता आपल्याला ची व्हॅल्यू येथे नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण याच कॉम्प्लेक्स नंबरला असं लिहू शकतो 0 + 2i. हा रिअल पार्ट होईल. बरोबर आहे. हेअर ची व्हॅल्यू 0 होईल आणि ची व्हॅल्यू काय होईल, 2. आता येथे ची व्हॅल्यू 0 आहे आणि ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे काय आहे, रिअल ॲक्सिसचा नंबर आहे. बरोबर आहे. याप्रमाणे क्वाड्रंट आहे. हा ॲक्सिस एक्स ॲक्सिस जो आहे तो रिअल ॲक्सिस आहे, रिअल नंबरचा ॲक्सिस आहे, रिअल ॲक्सिस. आणि वाय ॲक्सिस म्हणजे काय आहे, इमॅजिनरी नंबरचा ॲक्सिस आहे, इमॅजिनरी ॲक्सिस. हा 0 सपोज. ची 0 आहे आणि ची 2 आहे. हा रिअल ॲक्सिस म्हणजे ए नंबर आहेत आणि इमॅजिनरी ॲक्सिस म्हणजे चे नंबर आहेत. बरोबर आहे. आता सपोज एक्सचा कॉर्डिनेट 0 आहे आणि वायचा कॉर्डिनेट 2 आहे. म्हणजे वाय ॲक्सिस आणि ए म्हणजे एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. येथे ची व्हॅल्यू 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0, चा 2 म्हणजे वायचा 2. म्हणजे एक्सचा कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो आणि वायचा कॉर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो. इथे ची व्हॅल्यू 2 आहे, प्लस 2 आहे म्हणजे वाय ॲक्सिसवर पॉईंट आहे, वाय ॲक्सिसवर. परंतु कसा आहे, प्लस आहे. म्हणजे सपोज इथे 1 घेतला, इथे 2 घेतला, सपोज पॉईंट इथे असेल वाय ॲक्सिसवर. बरोबर आहे. जर हे -2 असेल तर पॉईंट कुठे आला असता, इथे या डायरेक्शनमध्ये आला असता, वाय ॲक्सिसवर. बरोबर आहे. 0च्या खाली आला असता म्हणजे या निगेटिव्ह डायरेक्शनला आला असता. परंतु इथे प्लस आहे त्यामुळे पॉईंट आपला वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिसवर आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये. कारण एक व्हॅल्यू कशी आहे, 0 आहे. ची 0 असेल तर पॉईंट बी ॲक्सिसवर आहे आणि ची व्हॅल्यू 0 असेल तर पॉईंट ए ॲक्सिसवर आहे. देअरफोर म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे झेड लाईज ऑन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ बी म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिस. हे आपण एक्सरसाइजमध्ये पण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. एक व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस हा विचार करायचा, म्हणजे अँगल आपल्याला फाइंड आउट होतो. म्हणजे अँगल कोणता असेल, 90चा असेल. बरोबर आहे. एक्स ॲक्सिसला केलेला अँगल 90चा असेल त्या कॉम्प्लेक्स नंबरनं. आता मॉड्युलस म्हणजे आर, ही व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये a² + b². व्हॅल्यू पुट करू. ची व्हॅल्यू 0 म्हणजे 0चा स्क्वेअर, ची व्हॅल्यू 2 म्हणजे 2चा स्क्वेअर. हे काय होईल, हे 0 होईल, 2चा स्क्वेअर 4 आणि 4चा स्क्वेअर रूट 2
म्हणजे आरची व्हॅल्यू 2 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. पहा झेड आपला पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ इमॅजिनरी ॲक्सिस असल्यामुळे थिटाची व्हॅल्यू 90 मिळेल, बरोबर आहे. हे लक्षात राहू द्या. पहा इथे ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, थिटा. ती व्हॅल्यू किती आहे, टॅन इनवर्स बी अपॉन ए. पहा आता टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू 2 आहे आणि एची व्हॅल्यू 0 आहे. पहा टॅन इनवर्स 2 अपॉन 0 म्हणजे काय, इन्फिनिटी येईल, बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू कशाची आहे, इन्फिनिटी, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये थिटाची व्हॅल्यू 90 घेतली आपण तर इन्फिनिटी येईल, बरोबर आहे. म्हणजे टॅन 90 डिग्री म्हणजे टॅन π/2, बरोबर आहे. 2 अपॉन 0 म्हणजे इन्फिनिटी होईल, परंतु इन्फिनिटी म्हणजे काय, टॅन π/2. आता हे टॅन इनवर्स टॅन कॅन्सल केले आपण तर π/2. थिटा किती मिळतो आपल्याला, 90 डिग्री किंवा π/2. देअरफॉर थिटा ही काय झाली, ॲम्प्लिट्यूड. आता पोलार फॉर्म इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आरची व्हॅल्यू 2 आलेली आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू π/2 प्लस आय साइन थिटाची व्हॅल्यू π/2. याप्रमाणे पोलार फॉर्म येईल. नेक्स्ट पहा एक्झाम्पल 6 सोल्युशन. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर झेड म्हणून कन्सिडर करू -3i. आता पहा इथे आपण असं लिहू शकतो 0 - 3i, बरोबर आहे, कारण याची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. हेअर एची व्हॅल्यू येथे 0 आणि बीची व्हॅल्यू -3. पहा एक ए आणि बी त्यापैकी एक जर व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉईंट ॲक्सिसवर असणार आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर ॲक्सिसवर असणार आहे. येथे एची व्हॅल्यू 0 आहे आणि बीची -3 आहे. पहा येथे एची व्हॅल्यू 0 आहे आणि बीची व्हॅल्यू -3 आहे. पहा पुढे विचार करू आपण अँगल काढताना. पहा मॉड्युलस म्हणजे काय, आर इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये a² + b². हा फॉर्म्युला आहे. पहा व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू 0 आणि बीची व्हॅल्यू -3 त्याचाही स्क्वेअर, बरोबर आहे. पहा -3चा स्क्वेअर 9 होईल म्हणजे 9 आणि 9चा स्क्वेअर रूट 3. पहा आरची व्हॅल्यू आर इक्वल टू 3 म्हणजे मॉड्युलस 3 मिळाली. पहा थिटा फाइंड आउट करताना ए किंवा बी पैकी व्हॅल्यू 0 आहे का विचारात घ्यायची. जर 0 असेल तर तो पॉईंट, जर एची व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉईंट बी ॲक्सिसवर असेल आणि बीची व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉईंट ए ॲक्सिसवर असेल. आता येथे एची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे असेल, बी ॲक्सिसवर, परंतु येथे मायनस आहे म्हणजे बी ॲक्सिसला निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये असेल. पहा एक लक्षात ठेवा, हे आपण पाहिलेलं आहे. हा रिअल ॲक्सिस असतो म्हणजे एचे नंबर असतात आणि हा इमॅजिनरी ॲक्सिस म्हणजे येथे बीचे नंबर असतात. आता येथे या प्लस व्हॅल्यू असतात एच्या, येथे मायनस, येथे बीच्या प्लस असतात आणि येथे या मायनस असतात बीच्या, बरोबर आहे. आता बीची व्हॅल्यू -3 आहे परंतु एची 0 आहे, हा 0 होईल. एची व्हॅल्यू 0 घेतली तर बीची -3 म्हणजे पॉईंट कुठे आहे, तो कॉम्प्लेक्स नंबर या बी ॲक्सिसला निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे अँगल किती तयार होईल, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, या एक्स ॲक्सिस बरोबर केलेला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये अँगल म्हणजे एवढा अँगल किती असणार आहे. पहा टोटल अँगल किती होईल, हा 270 डिग्रीचा, बरोबर आहे. हे 90 हे 90 हे 90 म्हणजे 270 डिग्रीचा होईल. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती येईल येथे, 270 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, ह्या आता ॲम्प्लिट्यूड झेड लाईज ऑन निगेटिव्ह डायरेक्शन
ऑफ इमॅजिनरी ॲक्सिस. तो बीचा ॲक्सिस म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिस आहे, एचा म्हणजे रिअल ॲक्सिस, इमॅजिनरी ॲक्सिस. बरोबर आहे. आणि तो पॉईंट त्या ॲक्सिसवर असल्यामुळे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये अँगल होतो आहे. देअरफॉर थिटा इक्वल टू म्हणजे ॲम्प्लिट्यूड किती येणार आहे 270 डिग्री. 270 डिग्री म्हणजे आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करू. 270 डिग्री 270 डिग्री रेडियनमध्ये करायचं असेल तर पाय आपण 180ने मल्टिप्लाय करतो. हे कॅन्सल होतील 0 0. दोन्ही नंबरला आपण 3ने डिवाईड करू, 9ने डिवाईड करू तर 2 होतील, 9ने 3 होतील म्हणजे 3 पाय अपॉन 2. 270 डिग्री म्हणजे काय 3 पाय अपॉन 2 एवढे रेडियन. बरोबर आहे. येथे असा बारीक सी करायचा डोक्यावर म्हणजे ते रेडियनमध्ये आहेत. थिटाची व्हॅल्यू काढली आपण. आता आपल्याला काय पाहिजे पोलार फॉर्म. पोलार फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आरची व्हॅल्यू 3 काढली आपण. 3 कॉस थीटा, थीटा आलेला आहे 3 पाय अपॉन 2 आणि प्लस आय साइन थीटा म्हणजे 3 पाय अपॉन 2. आर आणि थीटाची व्हॅल्यू काढलेली ती इथे आपल्याला पुट करायची आहे. हे जरी आपल्या लक्षात नाही आलं तरी आपण टॅन थीटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स बी अपॉन ए घेतो. बरोबर आहे. बी अपॉन ए. टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू -3 अपॉन एची व्हॅल्यू 0 आहे. बरोबर आहे. -3 डिनोमिनेटरमध्ये 0 आहे म्हणजे व्हॅल्यू कुठे येणार आहे म्हणजे निगेटिव्ह इन्फिनिटी येईल. बरोबर आहे. निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये इन्फिनिटी येणार आहे म्हणजे म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे या ॲक्सिसवर. म्हणजे हा अँगल किती होणार आहे 270. म्हणजे आपण असे लिहू शकतो टॅन इनवर्स टॅन 270. बरोबर आहे. कारण निगेटिव्ह इन्फिनिटी म्हणजे आपण काय लिहिणार हे कॅन्सल होतील. टॅन इनवर्स टॅन म्हणजे 270 डिग्री म्हणजेच 3 पाय अपॉन 2 रेडियन. बरोबर आहे. पण हे लक्षात ठेवा हे सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6 मधील 7th सोल्युशन. लेट झेड इक्वल टू हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर झेड म्हणून आपण कन्सिडर करू. हेअर एची व्हॅल्यू 1/√2 आणि बीची व्हॅल्यू 1/√2 आहे. बरोबर आहे. दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट क्वाड्रंटला आहे. आता मॉड्युलस ऑफ झेड इज आर इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये a² प्लस b². बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू 1/√2 त्याचा स्क्वेअर आणि बीची व्हॅल्यू 1/√2 त्याचा पण स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 होईल. √2चा स्क्वेअर फक्त 2 होईल. 1चा स्क्वेअर 1 आणि √2चा स्क्वेअर 2. हाफ प्लस हाफ म्हणजे काय होईल 1 होईल इक्वल टू 1चं स्क्वेअर रूट 1. आरची व्हॅल्यू मिळेल ही मॉड्युलस आर इक्वल टू 1. मॉड्युलस मिळाली 1. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे थीटा. ॲम्प्लिट्यूड थीटा इक्वल टू फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स बी अपॉन ए. टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू 1/√2 आणि एची व्हॅल्यू 1/√2. बरोबर आहे. दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत कॅन्सल होईल म्हणजे 1 मिळेल. टॅन इनवर्स हे 1/1 म्हणजे 1. परंतु 1 टॅनच्या स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू आहे. तो अँगल आहे 45 म्हणजे 1 ऐवजी आपण लिहू शकतो टॅन 45. बरोबर आहे. 45 म्हणजे काय π/4. बरोबर आहे. आता टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल केले आपण तर फक्त π/4 ही व्हॅल्यू मिळाली π/4. दी
पोलार फॉर्म ऑफ झेड इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आरची व्हॅल्यू 1, आरची व्हॅल्यू 1 असेल तरी 1 लिहायची आपल्याला, आणि कॉस 1 आहे म्हणून इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे 1 सोडून द्यायचा नाही, लिहायचा आहे 1 आपल्याला. आणि कॉस थीटाची व्हॅल्यू π/4 प्लस आय साइन π/4 हा येईल पोलार फॉर्म. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.